महाभारत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो अर्जुन, कर्ण, भीष्म, द्रोणाचार्य किंवा अभिमन्यू. पण महाभारतात असेही काही योद्धा होते ज्यांनी युद्धात मोठी भूमिका बजावली. तरी आज त्यांच्या नावाची चर्चा फार कमी होती. बर्बरिक, युयुत्सू, इरावान आणि घटोत्कच. नमस्कार, मी स्नेहल आणि साहित्य मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज जाणून घेऊया महाभारतातील अशा 4 योद्ध्यांविषयी ज्यांचं योगदान फार मोठं होतं, पण त्यांची नावं अनेकांना आज माहीतही नाहीत. पहिला आहे बर्बरिक. बर्बरिक हा घटोत्कचाचा पुत्र आणि भीमाचा नातू. महाभारताच्या मुख्य समीक्षात्मक आवृत्तीत याचा उल्लेख देखील आढळत नाही. मात्र स्कंद पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, उत्तर भारतातील लोकपरंपरांमध्ये, विशेषतः राजस्थानातील खाटूश्याम परंपरेत त्यांची कथा प्रसिद्ध आहे. कथेनुसार त्यांनी नेहमी दुर्बल पक्षाची बाजू घेण्याची प्रतिज्ञा केली होती. श्रीकृष्णांनी त्यांची परीक्षा घेतली आणि शेवटी त्याने स्वतःचं मस्तक दान केलं, जेणेकरून तो संपूर्ण युद्धाचा साक्षीदार राहू शकला. दुसरा आहे युयुत्सू. युयुत्सू हा धृतराष्ट्राचा पुत्र, पण गांधारीचा नव्हे, तो एका वैश्य स्त्रीपासून जन्मलेला. दासी पुत्र असा देखील त्याचा उल्लेख आहे. कौरवांच्या बाजूने जन्म असूनही युद्ध सुरू होण्यापूर्वी त्याने धर्माच्या बाजूने उभे राहत पांडवांचा पक्ष स्वीकारला. महाभारताच्या शेवटी जिवंत राहिलेल्या मोजक्या योद्ध्यांपैकी त्याचाही समावेश होता आणि महाभारतानंतर हस्तिनापूरच्या प्रशासनातही त्याची मुख्य भूमिका होती. तिसरा आहे इरावान. इरावान हा अर्जुन आणि नागकन्या उलुपी यांचा पुत्र. कुरुक्षेत्राच्या युद्धात त्याने पांडवाच्या बाजूने शौर्याने युद्ध केलं. महाभारतात त्याच्या वीरमरणाचा उल्लेख देखील आहे. काही परंपरांमध्ये युद्धपूर्व विजयासाठी त्याने स्वेच्छेने आत्मबलिदान केल्याची कथा सांगितली जाते. मात्र ही कथा मुख्य महाभारतापेक्षा प्रादेशिक परंपरांमध्ये, विशेषतः दक्षिण भारतातील कथांमध्ये अधिक विकसित आहे. आणि चौथा आहे घटोत्कच. भीम आणि हिडिंबा यांचा पुत्र. राक्षसी मायावी युद्धकलेत तो अत्यंत पारंगत होता. रात्रीच्या युद्धात त्याने कौरव सेनेचं प्रचंड नुकसान केलेलं. शेवटी कर्णाला त्याच्यावर इंद्राने दिलेली अमोघ शक्ती वापरावी लागली. ती शक्ती अर्जुनासाठी त्याने राखून ठेवलेली, परंतु पुढे अर्जुनाचा जीव वाचला आणि त्यामुळेच अनेक अभ्यासक घटोत्कचाच्या बलिदानाला महाभारतातील महत्त्वाचा टर्निंग पॉईंट मानतात. महाभारत फक्त प्रसिद्ध योद्ध्यांमुळेच नाही झाले. असे अनेक वीर होते ज्यांनी इतिहास घडवला, पण इतिहासाच्या चर्चेत मात्र मागे पडले. मग तुमच्या मते महाभारतातील असा युद्ध कोण आहे ज्याचं नाव तुम्हाला सर्वात कमी माहिती होतं? बर्बरिक, युयुत्सू, इरावान की घटोत्कच? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि साहित्य मराठीला फॉलो करायला विसरू नका.